वसमत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये ढगफुटी सदृश्यासारखा पाऊस पडल्याने वसमत शहरातल्या गोरगरीब रोजमजुरी करणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये आसना व उघडी नदीला पूर आला होता आणि या पुराचं पाणी या नागरिकांच्या घरात जाऊन संसार उपयोगी साहित्य वाहून गेले आहे। अन्नधान्य हे देखील भिजून चिंब झाले, खराब झाले। यामुळे त्यांच्यावर मोठे संकट उभे असताना शासनाने तात्काळ यांचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल तोहीद, अब्दुल वहीद यांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास माने, तहसीलदार श्रीमती शारदा दळवी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांना निवेदन दिले आहे। दीपावलीच्या आधी शासनाने जर मदत नाही केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनात करण्यात आला आहे। मी अब्दुल तोहीद, अब्दुल वहीद एक सामाजिक कार्यकर्ता आहे। मागील 8 ते 10 दिवसापासून जे अतिवृष्टीमुळे गोरगरीब जनतेचा नुकसान व शेतकरी मोलमजुरी करणारे यांचा खूप नुकसान झालेलं आहे। याकरता आर्थिक मदत मिळावी याकरता मी एसडीएम ऑफिस वसमत व तहसील कार्यालय वसमत व नगरपालिका कार्यालय वसमत येथे निवेदन दिलेलं आहे। जर यांना सरसकट नुकसान भरपाई न मिळाली तर मी उपोषणाला बसणार, आंदोलन करणार।